तुपाबद्दल सर्वात मोठं गैरसमज किंवा कन्फ्युजन आपण हे म्हणू की तुपामुळे कोलेस्ट्रॉल किंवा वजन वाढतं का? तर तूप जर योग्य पद्धतीने बनवलं असेल तर कोलेस्ट्रॉल किंवा वजन वाढत नाही। नमस्कार, आयुर्वेदाप्रमाणे तूप खाल्ल्याने शरीराला कुठले फायदे होतात, कुठल्या अवस्थेत तूप हे औषध म्हणून वापरू शकतो आणि कुठल्या अवस्थेत तूप निषिद्ध म्हणजे चालत नाही ते आज बघूया। ध्यानम उत्तमम शीतम वयस्थापनम परम असं तुपाबद्दल सांगितलंय। स्नेह वर्ग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या फॅट्स मध्ये तूप हे सर्वात श्रेष्ठ आहे, कारण ते वयस्थापन करतं म्हणजे अँटी एजिंग म्हणून उत्कृष्ट आहे। तर अँटी एजिंग हे त्याच्या प्रॉपर्टीजमुळे, त्याचे प्रॉपर्टीज काय आहेत तर ते बल्य आहे, शरीराला बल देणारे आहे, धी स्मृती मेधा आयुवर्धक आहे, स्मरणशक्ती बौद्धिक क्षमता आयु वाढवणारं। त्यासाठी कमीत कमी 1 ते 2 चमचे तूप हे तुमच्या जेवणात असायला हवं। सर्वात चांगलं कॉम्बिनेशन कुठलं तर तुमच्या वरणामध्ये तूप टाकून खायचं। तूप स्वर्य आहे, आवाजाची क्वालिटी वाढवणारी, त्यामुळे जे शिक्षक गायक किंवा ज्यांना वरच्या वर बोलायचं काम पडतं त्यांनी कोमट दुधाबरोबर तूप घेतल्याने फायद्याचं होणार आहे। तूप चक्षुष्य सांगितलंय म्हणजे डोळ्यांची दृष्टी वाढवणारी, त्यासाठी तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप लावून घडीची चपाती करू शकता किंवा चपाती करून झाल्यावर तूप लावून खाऊ शकता, त्यामुळे तुमच्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं। शिवाय आयुर्वेदामध्ये त्रिफळाघृत हे औषधी तूप बनवलं जातं, ज्याने अक्षितर्पण केलं जातं। त्रिफळाघृताने पादाभंग केल्याने किंवा गाईच्या दुधाबरोबर त्रिफळाघृत घेतल्याने, त्रिफळाघृताने डोळ्यांना हलका मसाज केल्याने सुद्धा डोळ्यांचं आरोग्य टिकून राहतं। तूप अग्निदीपक सांगितलंय, पचनशक्ती व्यवस्थित ठेवते, पोटातली आतड्यातली रुक्षता तूप खाल्ल्याने कमी होते, त्यामुळे आम्ल पित्त अल्सर सारखे त्रास होत नाहीत। ज्यांना वरच्यावर ढेकर येतात किंवा गॅसेस होतात, पोट व्यवस्थित साफ होत नाही, त्यांनी रात्रीच्या जेवणाआधी गरम पाण्यामध्ये तूप घेतल्याने फायदा होईल। तूप त्वचा सांगितले, त्वचेच्या आरोग्यासाठी अगदी उत्तम आहे, त्यामुळे बऱ्याच त्वक रोगांमध्ये, त्वचेच्या रोगांमध्ये औषधी तूप वापरली जातात। सोरायसिस सारख्या आजारामध्ये तर औषधी तुपांना खूप महत्त्व आहे। तूप हे त्वचेची कांती वाढवतं, चेहऱ्यावरचं ग्लो वाढवतं। तूप चेहऱ्याला डायरेक्टली लावलं तर चालतं का तर हो, आणि त्याच्यापासून आपण एक सोपा फेस पॅक कसा बनवायचा ह्यावर व्हिडिओ बनवलाय, तो नक्की बघा। दोषांमध्ये तूप हे वात आणि विशेष करून पित्तदोष कमी करणार आहे, पण कफदोष वाढवणार आहे, त्यामुळे कफामुळे होणारे जे आजार आहेत जसं नवीन झालेला सर्दी खोकला, नवीन आलेला ताप, ह्यामध्ये तूप चालत नाही। सर्वांगाला सूज असेल किंवा आंबात सारख्या रुमॅटॉइड अर्थरायटिस सारख्या आजारांमध्ये सुद्धा तूप सुरुवातीला टाळायचं आहे। अस्थिपोषक आहे, हाडांना मजबूत बनवतं, विशेष करून जे सांधे आहे त्यातलं वंगण किंवा लुब्रिकेशन टिकून ठेवतं, त्यामुळे संधिवात म्हणजे ऑस्टिओ अर्थरायटिस किंवा गौटी अर्थरायटिस सारख्या आजारांमध्ये तूप खाल्ल्याने फायदा होतो। तर वैद्यांच्या सल्ल्याने बरेच औषधी तूप असतात, तर ते तुम्ही घेऊ शकता। तुपाबद्दल सर्वात मोठं गैरसमज किंवा कन्फ्युजन आपण हे म्हणू की तुपामुळे कोलेस्ट्रॉल किंवा वजन वाढतं का? तर तूप जर योग्य पद्धतीने बनवलं असेल तर कोलेस्ट्रॉल किंवा वजन वाढत नाही। तर योग्य पद्धत कुठली आहे? जे आपण साय गोळा करतो, त्या साईला विरजण लावून मग त्या विरजण लावलेल्या साईला घुसळून त्याच्यावर जी लोणी येते ते लोणी मंद आचेवर तापवून जे आपल्याला भेटतं ते योग्य पद्धतीने बनवलेलं तूप आहे। आणि हे योग्य प्रमाणात खाल्लं म्हणजे दिवसाला 1-2 चमच्यापर्यंत तूप खाल्लं तर ह्याच्याने कोलेस्ट्रॉल किंवा वजन वाढत नाही। जे आपल्याला बाजारामध्ये तूप मिळतं तर ते डायरेक्ट क्रीम मेथडनी बनवलेलं तूप आहे, म्हणजे जे दुधामधली क्रीम आहे, साय आहे, ती डायरेक्ट सेपरेट केली जाते आणि मग ते हाय हीटवर तापवून मग त्याच्यापासून तूप बनवलं जातं आणि ह्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता आहे। आणि बऱ्याच तुपांमध्ये डालडा मिक्स असतं, त्यामुळे शक्यतो तूप हे घरी बनवायचं। तुपाबद्दल एक इंटरेस्टिंग फॅक्ट, आयुर्वेदामध्ये पुराण घृताला खूप महत्त्व आहे। जुना तूप जो 10, 50 किंवा 100 वर्षांसाठी त्या काळी लोक साठवून ठेवायचे, कारण ह्यामुळे तुपाचा औषधी गुण हे कितीतरी पटीने वाढतं आणि मग हे तूप जे किचकट आजार आहेत, बरे न होणारे आजार किंवा सन्निपातच ज्वर म्हणजे 3ही दोषांमुळे होणारा जो ज्वर आहे, जो लवकर बरा होत नाही, तिथे मग ह्या तुपाचा वापर केला जायचा आणि तो इतका दुर्मिळ किंवा मौल्यवान समजला जायचा की त्या काळातले वैद्य किंवा त्या काळातले जे काही श्रीमंत होते फक्त त्यांच्याकडेच हा तूप असायचा। अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये तुपाला कर्म सहस्रकृत म्हणजे हजारो कर्म किंवा हजारो फायदा देणारा असं सांगितलेलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट थ्रू नक्की कळवा। अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवलेला आवडेल ते सुद्धा कळवा। सर्वे जनाः सुखिनो भवन्तु।